ही एक बक्षिसाची पर्वणी आहे. पहिला चेंडू आणि 6 धावा. त्याचप्रमाणे या गावचे विद्यमान सरपंच माननीय रावजी दळवी यांनी सुद्धा आपलं या ठिकाणी कमिटमेंट केलेले आहे की पहिल्या चेंडूवरती जो सिक्सर हाणेल त्याला 500 रुपये, अर्थात जर एक षटकार मारला तर 1000 रुपये त्या फलंदाजाला नक्कीच मिळतील. हॅलो. आणि सामना सुरू होतोय. उंच पुरे असते या ठिकाणी 2 फलंदाज, उंच पुरे असते या ठिकाणी. हॅलो, थोडा या ठिकाणी पंचांनी रुकआउट करायचंय की सामना जरा थांबवायचा. सर्व संघांना विनंती करतो, ज्यावेळी तुमचा सामना चालू होईल त्यावेळी प्रत्येक संघाचा 12वा खेळाडू कंपल्सरी इथे स्टॅटिस्टिक टेबलच्या बाजूला पाहिजे. तुमच्या टीमचा 12वा खेळाडू कंपल्सरी इथे पाहिजे. दोन्ही संघांनी आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे, कंपल्सरी. त्याचप्रमाणे अदरवाईज मॅच चालू होणार नाही. हॅलो, त्याचप्रमाणे पहिल्या चेंडूवरती त्रिपाळची जो गोलंदाज करेल त्याला सुद्धा या ठिकाणी 500 रुपये विद्यमान सरपंच माननीय रावजी दळवी यांनी या ठिकाणी कमिटमेंट केलेले आहे. बघूया आता कोण कशा पद्धतीने या ठिकाणी या बक्षिसाची ही पर्वणी कोण जिंकतोय, इव्हन बॅट्समन की बॉलर. आणि मला वाटतंय पहिला जो गोलंदाज येतोय तो असं या ठिकाणी या पंचकुर्शीमध्ये नावाजलेला ज्याला नाव रबाडा इज अ साऊथ आफ्रिकन गोलंदाज. अशा पद्धतीचा हा गोलंदाज, तेज गोलंदाज पंचविमे या ठिकाणी महेश, माफ करा, प्रतीक दळवी यांच्या डाव्या बाजूने सामना करण्यासाठी आपल्या लांबच्या पल्ल्याच्या बॉलिंग मार्फत राईट आर्म ओव्हर दी विकेट पहिला चेंडू आणि सामना करणार आहे तो अक्षय परब. एक मिनिट अंपायर. हॅलो 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 हॅलो, मी पुन्हा विनंती करतोय, 12वा खेळाडू कंपल्सरी पाहिजे. तुम्हाला समजत नसेल तर हॅलो, अडाण्याच्या भाषेमध्ये सांगतोय, तुमचा 12वा खेळाडू कंपल्सरी इथे पाहिजे. आपलं अज्ञानपद या ठिकाणी अशा मोठ्या प्रीमियर लीग मध्ये व्यतीत करू नये कोणी, कुठच्याही खेळाडूने. नुसतं असं समजा ना गावठी भाषेत सांगतोय तुमका सगळ्यांका काय मी खेळतो आणि मोठो असा नसता. 12वा खेळाडू व्हायचं आणि तो 12वा खेळाडू नंतर पहिल्या नंबरा घेता आणि ओपनिंग बॅट्समन करता, इतके लक्षात ठेवा. 12वा खेळाडू म्हणजे कमी पण समजू नका. हे गोपाळ दळवी आमच्यावर, आता मी त्यांचं नाव घेतो या व्यासपीठावर भरलेल्यावर, हे गोपाळ दळवी आमच्या समोर ते 12वे खेळाडू म्हणून काम करत आणि शेवटी त्यांना आम्ही पुढे पाठवतो आणि आम्ही पाठी होतो. अशा पद्धतीची क्रिकेट मध्ये परिस्थिती आहे. यस, इज फर्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर. पंचांना सोडतोय, पंचांच्या डाव्या बाजूने स्वतःच्या उजव्या राहते राबाडा एक तेज गोलंदाज, अप्रतिम असा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने येतो. 1 धाव मिळते आणि या कार्यक्रमाला लावलेलं जे बक्षीस होतं हे बक्षीस मात्र या ठिकाणी मिस होते. अर्थात यानंतर माझे सहकारी कॉमेंटेटर अर्थात निरंजन राणे आपल्या सुंदर आणि नाजूक आवाजामध्ये कॉमेंट्री करतील, मी त्यांना विनंती करतोय. धन्यवाद राणे साहेब. धन्यवाद मदनजी. मी यश राणे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कॉमेंट्री कक्षामध्ये. या सामन्यामधील सर्वप्रथम गोलंदाज संघासाठी सज्ज होते सिद्धेश. स्ट्राईक एंडवर अक्षय, ज्याने पहिल्याच चेंडूमध्ये 1 धाव पूर्ण केली आणि स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा आपला एक महत्वाचा खेळाडू गणेश दळवी या संपूर्ण टुर्नामेंट मधील ज्याला एक्सपिरियन्सच्या भारावर जर तोललं गेलं तर आपल्या संपूर्ण टुर्नामेंट मधील एक महत्वाचा खेळाडू गणेश दळवी या संघाचं नेतृत्व करतोय आणि आपल्या संघ नायकाला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न पहिल्याच चेंडूवर अक्षयचा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडीशी फिल्डिंग, कदाचित शॉर्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न दोन्ही संघ मालक प्रयत्न करतायत. कदाचित पुढील चेंडू एक मोठा फटका देऊ शकेल. पॉवर प्ले चेंडू रिव्हर्स मारण्याचा एक प्रयत्न मात्र वाईट अपील होतोय. यस, दिस इज द वाईट. मित्रांनो, या विलवडे गावच्या सुंदर मैदानावर चालू असलेले सामने आणि आपल्या कोकणची श्रीमंती सांगायची झाली तर रम्य किनारे साथ घाली ती, गिरी शिखरे आभाळा भेटती, माणूस ऐतला गोड शहाळे पाहून चार उत्सुक. आज चेंडू पहिल्या चेंडूवर नक्कीच एक महत्वाचा खेळाडू एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू वाईट गेला होता. दुसऱ्या चेंडूवर एक आताताईपणाचा शॉट आणि पूर्णपणे आपल्या संघाच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय गणेश. पहिल्याच ओव्हरमध्ये महत्वाचा खेळाडू संघ बाहेर होतोय, स्वस्तात आपल्या पेलमध्ये परततोय. पहिल्या विकेटचं पतन होतंय कदाचित दुसऱ्याच धाब्यावर. 2 धावांवर पहिला विकेट जातोय.
या कार्यक्रमाला एक समस्या मी व्यतीत करतोय की माननीय संदीपजी एकनाथ गावडे हे काही अपरिय कारणामुळे या कार्यक्रमाला अप्रतिम असा फटका बाउंड्री लगत जातोय आणि 4 धावा. संदीप एकनाथ गावडे हे कार्यक्रमाला काही अपरिय कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही. तरी या मनपूर्वक आभार, धन्यवाद. पुढील कॉमेंटरी निरंजन राणे. वाईटचा इशारा होता अंपायर कडून. नक्कीच वाईट यॉर्कर मारण्याचा प्रयत्न या गोलंदाजाकडून प्रत्येक वेळी BPL असेल किंवा अदर टुर्नामेंट्स असतील, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये या गोलंदाजी जर खासियत पाहिली असेल तर वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा प्रत्येक वेळी असतो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची एक फील्ड सजावट केली असताना कदाचित वाईट यॉर्कर टाकणं थोडंसं महागात पडू शकतं, पण कदाचित स्ट्रॅटेजीच्या विरुद्ध जाऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली सीमा रक्षक आणि दुसऱ्या विकेटचा पतन पहिल्याच ओव्हरमध्ये. डीजे पहिल्याच महत्वाच्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं षटक आपण वेळोवेळी बघतो, पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके खेळून जास्त धावा जमवले जातात, पण कदाचित एक रॉंग डिसिजन दोन्ही फलंदाजांकडून, चुकीचं शॉट सिलेक्शन आणि संघासाठी पहिल्या 2 महत्वाच्या विकेट पहिल्याच षटकामध्ये गमावतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा अपयशी ठरतोय. कदाचित एक सिंगल बाउंड्री भेटली असेल, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न दिसतोय. पहिल्याच षटकामध्ये 2 महत्वाच्या विकेट, 2 सलामीचे फलंदाज स्वस्तात खेम्यामध्ये परततायत. पहिलं षटक आपल्या संघासाठी ज्या जबाबदारीने आणि ज्या प्रकारचं प्रमोशन संघ नायकाकडून देण्यात आलं होतं त्याला पूर्णपणे तोडीस तोड देताना दिसतोय सिद्धेश. पुन्हा एकदा सज्ज होते. फुलटॉस चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारक्षकाच्या हातामध्ये. 3रा विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये. चुकीचं शॉट सिलेक्शन. हॅलो, या ठिकाणी मला एक कदाचित सकाळी ज्यावेळी पिच पाहणी केली गेली त्यावेळी प्रत्येकाच्या म्हणजे जे अनुभवी खेळाडू आहेत प्रत्येक खेळाडूंचं हेच म्हणणं होती की दरवर्षी आपण बघतो फलंदाजांचा बोलबाला असतो या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. कदाचित यावर्षी पूर्णपणे पारडं पलटेल. यावर्षी गोलंदाजांचं पूर्णपणे मातब्बर दिसून येईल गोलंदाज, आणि त्याच प्रकारचं कदाचित प्रदर्शन या मॅच मध्ये आपल्याला दिसते. कदाचित मुलाचे पाय पाळण्यात दिसत असं आपण म्हणतो, कदाचित त्याच मुलाचे पाय आपण या पाळण्यामध्ये बघतोय. पुढील येणाऱ्या पूर्ण टुर्नामेंट मध्ये कोणत्या प्रकारची मॅच असेल आणि कोणत्या प्रकारच्या गोलंदाजांचा दबदबा असेल हे या मॅच मध्ये आपल्याला दिसेल. मग एकंदरीत आपल्याला सांगायचं आहे की या इलन गार्डनवर कदाचित बॉलरच या ठिकाणी हुकूमत गाजू शकतात, असं आपलं प्रामाणिक अंतिम अँड इज अ फायनल डिसिजन. ओके, धन्यवाद. या ठिकाणी या सामन्याचं या ठिकाणी मैदानाचे पिच क्रिएटर माझे सहकारी कॉमेंटेटर निरंजन राणे म्हणतात की येणारा का हा गोलंदाजासाठी या ठिकाणी गोलंदाज हुकूमत गाजू शकतो. किती जेवढा जरी फलंदाज असला तरी त्याला या ठिकाणी ही हुकूमत गाजवता येणार नाही. परंतु अंतिम क्षणाला मला सांगायचं निरंजी की
या मैदानामध्ये ज्या पद्धतीमध्ये आपण जी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे की हिरवळ आहे, थोडंसं ओलावा आहे आणि बॉलर या ठिकाणी उपमत गाजवतील, परंतु प्रत्येक खेळाडू ज्या पद्धतीने या मैदानामध्ये फलंदाजी करतील त्यांना सुद्धा काहीतरी नवीन रणनीती निश्चितच आखावी लागेल असं माझं तांत्रिक मत आहे. आपलं काय म्हणणं आहे? माझं तांत्रिक मत आहे फलंदाज सुद्धा सदर व्यूहरचना भेद करू शकतात. कदाचित मदनजी तुमचं मत पूर्णपणे योग्य आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आपला महत्वाचा विकेट गमावल्यानंतर एक सावध खेळाडू असतो, एक अनुभवी खेळाडू असतो, तो आपला विकेट थांबवण्याचा प्रयत्न करतो, चुकीचा शॉट खेळत नाही, तो संधीची वाट पाहतो, थोडा वेळ आपला पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन करतो, पूर्ण पिच कोणत्या प्रकारचं वर्तन करतोय ते बघतो आणि त्यानंतरच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. त्यांना पूर्णपणे नडलेला दिसतोय डीएन वॉरियर्सला. धन्यवाद. पुढील कॉमेंटसाठी निरंजन नाणे. नवीन गोलंदाज सज्ज होतोय बबलू. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू जातोय, कदाचित निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न बंटी याचा. वाईट चेंडू. थोडासा लेग कट करण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे यशस्वी दिसतोय. ज्या प्रकारचा गोलंदाजाचा अँगल पकडलाय त्या अँगलने खेळण्याचा प्रयत्न विकासाचा पूर्णपणे दिसला होता, मात्र ज्या प्रकारची आपल्या बोटामध्ये कौशल्य आहे त्या प्रकारचं कौशल्य पूर्णपणे दाखवून देतोय बंटी. थोडस एक असमतोल ग्राउंड असल्यामुळे थोडस फिल्डिंग मध्ये प्लस मायनस होऊ शकतं, पण सुंदर प्रकारचं आयोजन. बंटी आई फुलटॉस चेंडू, पण कदाचित आपल्या संघाच्या महत्वाच्या विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये गमावल्यामुळे मोठे फटके खेळण्यापासून पूर्णपणे जखडून दिसतायत सगळेच फलंदाज. कदाचित आता जो माइंडसेट असेल ते पूर्णपणे चेंज झालेला दिसतोय पूर्ण डगआउटचा. पहिल्याच षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा पूर्णपणे माइंडसेट दिसत होता, मात्र या दुसऱ्या षटकामध्ये थोडासा माइंडसेट चेंज दिसतोय, कारण कदाचित मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावण्याचा खूप मोठा एक तो धोका पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न होईल या संपूर्ण षटकामध्ये. कदाचित ज्या हाय व्होल्टेज किंवा हाय स्कोरिंग मॅचची आपण वाट पाहत होतो पहिल्या षटकामध्ये, ज्या प्रकारची फलंदाजी दिसत होती, म्हणजे कदाचित तो प्रयत्न एक दिसत होता, तो प्रयत्न पूर्णपणे इथे थांबतोय. सिंगल डबल वर कदाचित स्कोर पुढे न्यावा, 4 ओव्हर्स मध्ये कॉम्पिटेबल स्कोर उभा करावा, 40 किंवा 30 धावांचा एक कॉम्पिटेबल स्कोर उभा केला तर ही संघासाठी तो महत्वाचा ठरू शकतो. संघाची धावसंख्या स्लोली संपूर्णपणे पुढे धावते 14 धावांवर. यावेळी मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, डिप्सवर लेग चेंडू जातोय, सिंगल धाव, कदाचित 2 धाव, तिसऱ्या धावासाठी कॉल नक्की येईल स्ट्राईक एंड वरून. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय. कदाचित जो ज्या प्रकारचा आघात झाला होता VPLचा, त्या प्रकारचा आघात जी अपेक्षा होती सर्वांना की एक हाय स्कोरिंग मॅच असेल, तो पूर्णपणे कदाचित तो क्षण सर्वांपासून दुरावला जातो. कारण पहिल्याच षटकामध्ये 2 महत्वाचे फलंदाज ज्यांच्यामध्ये हार हिटिंगची क्षमता होती, त्या दोन्ही फलंदाजांना गमावून बसलेत डीएन वॉरियर्सचा पूर्ण इतिहास पाहिला असेल तर संघाची धावसंख्या दरम्यान पोहोचली 17 धावांवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर महत्वाच्या 3 विकेट्स गमावल्या आहेत. मी माननीय आमचे सहकारी कॉमेंटेटर परब यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. परब हॅलो, परब यांनी व्यासपीठावर यायचंय. सिंधू प्रीमियर लीग असेल किंवा अंगणवाडी प्रीमियर लीग असेल किंवा कर्नाटक मधील मातब्बर मोठमोठ्या प्रीमियर लीग माननीय सरपंच साहेबांना विनंती करतोय की त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. गोलंदाज अप्रतिम अशी या ठिकाणी त्यांची एक कॉमेंटेड डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, तोपर्यंत 2 फलंदाज 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत आणि यस नो अशा पद्धतीचं या ठिकाणी थोडंसं अग्रीमेंट होतंय आणि सदर चेंडू या ठिकाणी सचिन कांबळे यांच्या हातामध्ये विसरतोय. दरम्यानच्या पिरियडमध्ये मित्रांनो
आत्ताच म्हटल्याप्रमाणे सिंधू प्रीमियर लीग असेल, आनंदवाडी प्रीमियर लीग असेल, मिठभावमधील मोठमोठ्या स्पर्धा असतील किंवा कर्नाटक राज्यातील मोठमोठ्या स्पर्धा असतील, रिव्हर्सस्वीप पाडण्याचा प्रयत्न दिसतोय. कदाचित सिंगल डबलवर धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न असेल, पण ज्या पद्धतीचं एक रोमांचक सामना पाहायची अपेक्षा होती सर्वांची, तो थोडीशी अपेक्षा आता तुमची दुरावते. तर या सर्व मोठमोठ्या टुर्नामेंट्स मध्ये आपल्या सुंदर अशा आवाजामध्ये आपल्या भाषेच्या प्रभुत्वावर सर्वांचं मनोरंजन करणारे दीपक परब यांचं आमच्या पॅव्हलियन मध्ये आगमन होते. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की याच्या पुढील जी ओव्हर असेल किंवा या पुढील जे सामने असतील त्याची कॉमेंटेटिव्हची धुरा असेल त्यांनी सांभाळावी. मंडळातर्फे त्यांना विनंती. धन्यवाद. या ठिकाणी जो वाटते आमचे या ठिकाणी सह कॉमेंटेटर परब यांची या ठिकाणी दीपक परब या ठिकाणी आलेले आपल्या उत्कृष्ट आवाजामध्ये आणि या संघासाठी पुढील चेंडू एक अप्रतिम असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि सदर चेंडू वाईट असल्याचा इशारा मेनपंच गोपाळ रेड्डी करतात. आपले दोन समांतर हात या ठिकाणी चालतात. हा चेंडू मात्र या ठिकाणी वाईट होतोय. एक धाव मिळते आणि एक चेंडू सदर बॉलरच्या कोट्यामध्ये मात्र जास्त जमा होतोय. अर्थात या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांना सोडतोय. त्यामुळे विकेट पंचाच्या डावाने स्वतःच्या उद्या या ठिकाणी चेंडू अप्रतिम असा चेंडू ऑफ द कट. बाकीचं काम या ठिकाणी कोणत्या प्रकारची या ठिकाणी मुलाखत बॅट आणि बॉलची नाही, बाकीचं काम या ठिकाणी यष्टिरक्षक पार पाडतोय. दरम्यान हा चेंडू मात्र या ठिकाणी बाद होतोय. आजपर्यंत अजूनपर्यंत 3 षटकं या ठिकाणी जवळजवळ संपत आलेली आहेत, परंतु ज्या पद्धतीचं या ठिकाणी आपलं प्रभुत्व आपल्या गोलंदाजीवर ठेवलेलं आहे गोलंदाजांनी अप्रतिम म्हणावं लागेल आणि प्रतिस्पर्धी फलंदाजा नांद्याने जोखून ठेवण्याची या ठिकाणी एक पद्धतीची किंमत गाठलेली असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा सचिन कांबळे त्याच्यामुळे त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु या ठिकाणी वारंवार मात्र यष्टिरक्षक मात्र या ठिकाणी बीड होतोय. यष्टिरक्षक मात्र हा चेंडू सोडतोय आणि एक धाव पुन्हा एकदा होते. धाव संख्या होते टोटल ती धाव संख्या किती 24 आणि बाद 3 बाद 24 अशा पद्धतीची या ठिकाणी धावसंख्या होते. आणि पुन्हा एकदा सचिन कांबळे आपल्या लांब अशा पल्ल्याच्या बॉलिंग मार्फत अर्थात राईट हॅफ ओव्हर पुढे चेंडू पंचांना सोडतोय. सुंदर असा चेंडू ब्लॉक होल मध्ये मिडल स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू या ठिकाणी सरळ मिड ऑनला जातोय. थोडस या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये यस अप्रतिम अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 धावा ज्या ठिकाणी 1 धाव मिळाला पाहिजे त्या ठिकाणी 2 धावेमध्ये त्याने रूपांतर करते आणि टोटल 3 धावा मिळत आहेत आणि मात्र धाव संख्या होती ती 27 3 बाद 27. संघातर्फे मला वाटते 3 षटकं संपलेली आहे. अंतिम आणि शेवटचं षटक सरकारी कॉमेंटेटर दीपक परब यांना मी विनंती करतोय की आपल्या सदाबहार आवाजामध्ये आपल्या अप्रतिम अतुलनीय आवाजामध्ये अतिशय हिंदीचं ग्रामर मिश्रण असलेला हा एक उत्कृष्ट आणि उत्तुंग भरारी घेतलेला कॉमेंट्री करील. मी त्यांना विनंती करतोय की दीपकजी आपण या ठिकाणी पुढील षटकाचं अंतिम षटकाचं या ठिकाणी धावतं हिंदीमध्ये करायचं. धन्यवाद सर. सबसे पहले दीपक परब का तवंदर्शी खिदमत में प्यार भरा नमस्कार। बीपीएल विलोवड़े प्रीमियर लीग की प्रतियोगिता शानदार, इस प्रतियोगिता का यह आयोजन और इस प्रतियोगिता का दोस्तों है आज का पहला दिन और पहले दिन का पहला मुकाबला डीएन वॉरियर्स बनाम पोस्टर बॉयज के बीच में खेला जाता हुआ। टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का फैसला पोस्टर बॉयज टीम की ओर से आता हुआ बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया गया बिल्कुल डीएन वॉरियर्स की टीम को। पहले ओवर में परास्त कर देने वाली गेंदबाजी सिद्धू की ओर से, जो रबाड़ा के नाम से पहचान जाने वाला एक खिलाड़ी, श्रमले से बिलोंग करने वाला लाजवाब गेंदबाजी का दाव तो पहले ओवर में उसकी ओर से देखने को मिला। आखिरी ओवर इस इनिंग का गेंदबाजी के मोर्चे के ऊपर व्यक्तिगत रूप से पहला, कोटे की ओर से आखिरी ओवर लेके सूरज गेंदबाजी के मोर्चे के ऊपर पहली गेंद के ऊपर बिल्कुल 1 रन 2 रनों की पूंजी हुई। इस 2 रन की सहायता से टोटल में तब्दीली होती हुई रन संख्या इस 2 रन के तहत आगे बढ़ती 29 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। जहां बिल्कुल ये गेंद लेग स्टिक के काफी बाहर, अंपायर जी का इशारा आना है बाकी। कुल मिला के दोस्तों वाइड गेंद का इशारा अंपायर जी की ओर से आता हुआ अतिरिक्त 1 रन प्रतिस्पर्धी टीम को बहाल किया गया और दौड़कर जो कि आसानी के साथ गुड रनिंग बिटवीन द विकेट्स के बलबूते के ऊपर दोनों खिलाड़ियों ने भागते हुए 2 रन आसानी के साथ पूरे किए और इस 2 रन की सहायता से कुल मिला के टोटल में अब मात्रा तब्दीली होती है 32 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर आखिरी ओवर के आगाज में। 4 ओवर का मुकाबला दोनों टीमों की अगर बात की जाए तो दिग्गजों से भरी हुई है दोनों टीमें। एक छोर के ऊपर से बंटी आहिर, बंटी बागवे जैसी
आक्रामकता पूरी बल्लेबाज, तो दूसरी छोर के ऊपर से बिल्कुल गणेश दड़वी जैसा तजुर्बा दोस्तों मैदान के बीच में दिखाई देता हुआ। इस प्रतियोगिता की अगर बात की जाए तो पिछले 5 साल इस प्रतियोगिता का आयोजन इसी मैदान के ऊपर हुआ कर रहा है। एक लाजवाब आयोजन। धन्यवाद पेशकश करना चाहूंगा तमाम ऑर्गेनाइजर्स को। इतनी बड़ी प्रतियोगिता में कमेंट्री करने का एक सुनहरा अवसर मुझे हर साल यहाँ प्राप्त करके दिया जाता है। आज का इस प्रतियोगिता का यह पहला दिन, पहला पड़ाव और इस पहले पड़ाव का दोस्तों पहला मुकाबला। बिल्कुल अभी तक अगर देखा जाए तो बल्लेबाजों को बड़ा शॉट खेलने के लिए तरसने वाली है गेंदबाजी, कातिलाना गेंदबाजी साबित हुआ करी है पोस्टर बॉयज टीम की ओर से। ढेर सारा तजुर्बा दाव के ऊपर लगाकर बिल्कुल इस आकर्षक चमचमाती हुई ट्रॉफी के ऊपर कौन अपना नाम दर्ज करेगा, या बिल्कुल परसों शाम के सत्र में बिल्कुल आपके सामने लाएंगे जरूर। जहाँ 1 रन आसानी के साथ पूरा नैसर्गिक कठिनाई, वहां पर 1 रन के साथ कुल मिला के 2 रन आसानी के साथ पूरे के दोनों खिलाड़ियों ने भागते हुए इस 2 रन के तहत रन संख्या अब मात्र आगे बढ़ती हुई। टोटल में तब्दीली 34 रन। कुल मिला के इस ओवर की 2 गेंदों का दोस्तों खेल पूरा हो चुका है। 4 गेंदों का खेल बाकी। इस ओवर का गेंदबाजी के ऊपर फिर से एक बार सूरज। फुल टॉस लाइन की गेंद फाइनल के क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी है तैनात। नैसर्गिक कठिनाई सीधी चली गई खिलाड़ी के हाथ में। जब तक गेंद को पकड़ा जाए और बैकअप विकेट कीपर के पास किया जाए तब तक 2 रन देने का अवसर, और इस अवसर का लुत्फ उठाते हुए दोनों बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन भागते हुए पूरे किए। इस 2 रन की सहायता से अब मात्र रन संख्या आगे बढ़ती हुई 36 रन। कुल मिला के 3 विकेटों का नुकसान होने के बाद पहले ओवर की अगर बात की जाए तो रबाड़ा का लाजवाब प्रदर्शन अपनी टीम के लिए। बिल्कुल पहले ओवर में 3 बड़ी विकेटें अपने नाम करके बिल्कुल इस मुकाबले में जान पहले ही इनिंग में अपनी ओर लेकर गए हैं रबाड़ा। अगली गेंद बड़ा स्ट्रोक के लिए कोशिश बनती है, से मारा जाता है। लाजवाब कैच वहां पर देखने को मिला कमेंट्री के सामने, और एक विकेट का पतन, चौथे विकेट का पतन। रन संख्या कुल मिला के दोस्तों 4 गेंदों का खेल पूरा हो चुका है। 4 विकेटों के नुकसान के ऊपर पहले बल्लेबाजी करते हुए डीएन वॉरियर्स की बल्लेबाजी मैदान के बीच में 36 रन कुल मिला के टोटल स्कोर कार्ड के ऊपर दिखाई देते हुए। पिछली गेंद की अगर बात की जाए तो एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश थी, कमेंट्री कक्ष के ऊपर से गेंद सीमा के बाहर भेजने की कोशिश की जा रही थी, लेकिन बंटी आई सीमा के नजदीक एक लाजवाब कैच देखने को मिला। नए बल्लेबाज बिल्कुल पवन आई, इस पंचक्रोशी में होल्डर के नाम से उसे पहचाना जाता है। एक आक्रामकता भरी बल्लेबाजी के लिए माहिर बल्लेबाजों में से एक, बिल्कुल स्ट्राइक रेट के ऊपर 4 नंबर की जर्सी पहनकर बल्लेबाजी किया करने के लिए तैयार। शॉर्ट पिच लेन की गेंद थी, बड़ा शॉट खेलने का कोशिश बिल्कुल बल्लेबाज की। बल्लेबाज का नाम बिल्कुल विकास और पवन की जोड़ी दोस्तों मैदान के बीच में। आखिरी ओवर का खेल प्रगति पथ के ऊपर कुल मिला के आखिरी गेंद रहेगी, और इस आखिरी गेंद के ऊपर एक तरफ बड़ा शॉट लगाकर टीम को 40 रनों तक पहुंचाने की कोशिश की जाएगी दोस्तों। पवन स्ट्राइक गेंद के ऊपर भली बात जान लेते हैं आखिरी ओवर के आखिरी गेंदों के ऊपर कैसी बल्लेबाजी करनी चाहिए। आखिरी गेंद बड़ा स्ट्रोक, जी हाँ बिल्कुल फंसा हुआ स्ट्रोक, बल्टी भाग विकेट के नीचे और आखिरी गेंद के ऊपर और विकेट का पतन। पवन आयर सस्ती में मैदान से बाहर। कुल मिलाकर दोस्तों 4 ओवर का खेल मुकम्मल। पहले बल इस प्रतियोगिता की अगर पहली जीत मुकम्मल करना हो तो
एक आक्रामकता भरी बल्लेबाजी बिल्कुल खेमे में मौजूद है। बंटी आहिर, बंटी बागवे जैसे आक्रामकता भरे बल्लेबाज बिल्कुल खेमे में मौजूद। तो क्या उस बल्लेबाजी के बलबूते के ऊपर अपनी इस प्रतियोगिता की पहले जीत दिलवाई जाएगी या दूसरी छोर के ऊपर से डीएन वॉरियर्स की गेंदबाजी अपना करिश्मा दिखाएगी? आने वाला समय आपके सामने लाएगा जरूर। तब तक लेते हैं थोड़ी देर सुमधुर डीजे के पास। विनंती करना चाहूंगा पुनश्च एकदा सर्व रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं समालोचन कक्षाच्या वतीनं मी दीपक परब माझ्या सहयोगी स्कोरर पप्पू दळवे यांच्या वतीनं तमाम रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं स्वागत करतोय. घेऊन जातो मित्रांनो मैदानात आरंभ होतो दुसऱ्या इनिंगचा. चालू असलेल्या सामना उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुनश्च एकदा सांगू इच्छितो डीएन वॉरियर्स विरुद्ध पोस्टर बॉयज क्रिकेट संघ लढबेल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सार्थकी लावताना मित्रांनो प्रतिस्पर्धी संघाला फक्त
37 धावांवर रोखण्यात यश प्राप्त झालं ते म्हणजे पोस्टर बॉयज क्रिकेट संघाला 38 धावांची आवश्यकता बंटी विजयासाठी. पंचांकडून इशारा येतोय सामन्याला सुरुवात झाल्याचा दुसऱ्या इनिंगचा आरंभ. प्रथम षटक हे अनिवार्य पॉवरप्लेचं दोनच खेळाडू मित्रांनो TCI सर्कलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतात. प्रारंभिक आणि विरुद्ध षटक गोलंदाजीच्या वाऱ्यावर अक्षय परब एकटेच करणार गोलंदाज गोलंदाजीच्या वाऱ्यावर. प्रारंभिक फलंदाजी जोडी बंटी बागवे आणि बंटी आहे अशी गोड जोडी मित्रांनो आपण मैदानात बघायला मिळतात. मित्रांनो कित्येक स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीजचे किताब हासिल करणारा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांनी आपलं नेतृत्व मोठमोठ्या संघांच्या माध्यमातून दिलं तो बंटी लॉस्टेक एडवर बघायला मिळतो. तर विलवडे गावचा विराट कोहली या नावाचा संबोधला जाणारा बंटी बागवे स्ट्राईक एंडवर. 24 चेंडूंच्या खेळामध्ये विजयासाठी मित्रांनो 38 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू हलके हाताने खेळून गाठतोय. निश्चितच नैसर्गिक अडथळा क्षेत्ररक्षकाला थोडासा यावेळी मात्र तिथे अडथळा जाणवतो. परिणामी मित्रांनो दोन्ही फलंदाज हे पहिल्या वेळेला चेंडूवर एकेरी धावेची मोहर लावतात. बंटी वैयक्तिक आणि सांघिक फलकाला सुरुवात करतो. सांघिक धाव एका चेंडूचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर 38 धावांचा पाठलाग करायचा. प्रथम षटक अनिवार्य पॉवर प्लेचा दोन्ही फलंदाजांचा विचार करायला गेला तर आक्रमकतेने नटलेली फलंदाजी करण्यासाठी मित्रांनो प्रसिद्ध फलंदाज दोन्ही फलंदाज आपण मैदानात बघतात. चौबाजूंनी पडण्यास प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक बंटी एअर स्ट्राईक एंडवर आता आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक प्रतिस्पर्धी संघाला 9 धावा ज्याला खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये तो म्हणजेच बंटी एअर. आता मात्र फलंदाजाच्या स्वरूपात स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय. अक्षय परब सुरेख चेंडू यावेळी मात्र निश्चितच बंटी एरियाचा तजुर्बा आपल्याला पणाला लावताना दिसतोय. बंटी निश्चितच आपण बघताय मित्रांनो चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातो आणि एखादा मित्रांनो षटका दरम्यान खराब चेंडू असेल त्या चेंडूवर मोठा फटका करून सांघिक धावफलक पुढे सरसवण्यात यश प्राप्त करण्याचा मनसुबा फलंदाजाचा बघायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू निश्चितच रिप्ले म्हटलं तर वावगा ठरणार नाही. सलगच्या 2 चेंडू मित्रांनो निर्धाव जात आहेत. सांघिक धावफलक एका धावावर स्थिरावतोय. एक धाव धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर प्रथम षटक मार्गस्थ असताना अनिवार्य पॉवर प्ले षटक मित्रांनो कशा प्रकारची गोलंदाजी करायला हवी. निश्चितच तशाच प्रकारच्या गोलंदाजी आपण यावेळी मात्र अपेक्षा या संघाकडनं ठेवली गेली होती. तशाच प्रकारची गोलंदाजी आपण साकारताना दिसतोय तो म्हणजे अक्षय परब नावाचा गोलंदाज. 3 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर अक्षय चोरटी धाव दोन्ही फलंदाज आपण घेताना बघतायत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त 3 धावा धावफलकावर. अक्षय परब षटका दरम्यानचा पुढील चेंडू घेऊन वारंवार क्षेत्ररक्षणात मित्रांनो बदल केले जात आहेत. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू निश्चितच ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू मित्रांनो म्हणजेच अक्षय परबचा सुद्धा विचार करायला गेला तर बंटी सारख्या आक्रमकतेने नटलेल्या फलंदाजाला कशा प्रकारे बांधून ठेव याचं मात्र सुरेख असं प्रात्यक्षिक आपण या पहिल्या वेळेला षटका दरम्यान आपण या मैदानावर अनुभवताना दिसतंय. सुरेख पटका यावेळी मात्र निश्चितच नैसर्गिक अडथळा एकेरी धाव जिथे निर्धाव चेंडू निश्चितच मित्रांनो झाला असता. पौला यांच्या हातात निश्चितच चेंडू विसरावला गेला असता परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे निश्चित 1 धाव मिळते आणि एका धावेला सांघिक धावफलक एका षटकाचा खेळ संपल्यानंतर 38 धावांची मोबदल्यात 4 धावा धावफलकावर.
18 चेंडूवर विजयासाठी आवश्यकता 34 धावांची. 18 चेंडू विजयासाठी 34 धावा. गोलंदाजी मध्ये बदल निश्चितच मित्रांनो अनिवार्य वैयक्तिक कोट्यातर्फे पहिलं षटक आणि सांघिक कोट्यातर्फे मित्रांनो दुसरं षटक घेऊन चंद्रकांत नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. बंटी साठी पहिला चेंडू घेऊन निश्चितच बंटी याला चकवा देणारा चेंडू निश्चितच बंटी फ्लिक करण्याचा प्रयत्न करत होता. बॅट आणि बॉलचा बहुधा संपर्क झाला नाही. पहिला चेंडू मित्रांनो या षटका दरम्यानचा निर्धाव होताना दिसतोय. सांघिक धावफलक स्थिरावलंय 4 या धावसंख्येवर. जशा प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा मित्रांनो या दोन्ही फलंदाजांकडून पोस्टरबॉल षटक संघातर्फे ठेवले गेलेले आहे. तिथं येणाऱ्या काळात हे दोन्ही फलंदाज आक्रमकतेने नक्की फलंदाजी करतील अशाच प्रकारची अपेक्षा. मोठा फटका मात्र बॅक टू द बॉल क्षेत्ररक्षक तयार आहे गणेश जवळी नावाचा, परंतु चेंडू ट्रॅव्हल करतोय वन बाउंस शिवाजी बाहेर. या समीरचा दरम्यानचा पहिला चौकार बेल्टी बॅट बंद 4 धावांचा. आपल्या आक्रमक आता मात्र दुसऱ्या षटकादरम्यान स्पष्ट करताना दिसतोय. यावेळी मात्र स्टीअर केला तो निश्चितच लेग साईडच्या दिशेनं लिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धाव सहजगत्या पूर्ण पॉईंटचा दुसरा धाव घेण्याचा मानस फेटाळून लावतोय यष्टीरक्षक. एकेरी धावावर समाधान मानावं लागतोय आणि एकेरी धावावर सांघिक धावफलक आता मात्र पुढे सरसावलंय. ते म्हणजे 9 या धावसंख्येवर. 9 धावा धावफलकावर आपण बघतोय. सांघिक धावफलक 9 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर दुसरं षटक मार्गस्थ असताना 38 धावांचा पाठलाग करतोय मित्रांनो पोस्टर बॉयज क्रिकेट संघ. प्रारंभिक दिल्लीची जोडी अजूनही मैदानात बंटी आहे आणि बंटी बागवे नावाचे दोन्ही फलंदाज आपण मैदानात बघतोय. स्ट्राईक एंडवर बऱ्याच कालावधीनंतर मित्रांनो बंटी बागवे येताना दिसतोय. उजव्या हाताचा फलंदाज हलके जाताना खेळून काढतोय. यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्या प्रयत्नात चेंडू पकडण्यास त्याला मात्र यश प्राप्त झालं. दुसरी धाव घेण्याचा मानस आणि सहजरित्या मित्रांनो दोन्ही फलंदाज 2 धावात रूपांतर करतायत आणि सांघिक धावफलक हे 2 धावण्याची आता मात्र डबल फिगर मध्ये परावर्तित होतोय. 11 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर असताना 11 धावा धावफलकावर. षटका दरम्यानचा पुढील चेंडू लोअर बोल्टस मध्ये एक सुरेख फटका स्वीपचा चेंडू विसावतोय. निश्चितच 1 बाउन्स 2 बाउन्स नैसर्गिक चेंडू तिथे थांबला जातोय मित्रांनो. 2 धावा सहज पूर्ण बंटी बागवे निश्चितच सुरेख फलंदाजीचा प्रात्यक्षिक साकारताना दिसतोय. षटका दरम्यानचे 5 चेंडू समाप्त. सांघिक धावफलक 13 धावा धावफलकावर. षटका दरम्यानचा अंतिम चेंडू हलके जाताना घेऊन काढण्याचा मानस होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. फलंदाला चकवा देणार चेंडू सरळ विसावतो यष्टीरक्षक अक्षय परब याच्या हातात. कोणतीच चूक न करता मित्रांनो दुसऱ्या षटकाचा यावेळी मात्र खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक या षटका दरम्यानच्या 9 धावा मिळून 13 धावांवर जाऊन पोहोचतोय. बिनगडी बाद प्रारंभिक जोडी मैदानात 13 धावा 38 धावांचा पाठलाग करताना विजय.
हल मित्रांनो 2 षटकांचा खेळ आज समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाचा आरंभ स्ट्राइक एंडवर फलंदाज बंटी आहे आणि निश्चितच दुसऱ्या षटकानंतर मित्रांनो पुढील सामन्याची नाणेफेक होणार आहे. पुढील सामना यानंतरचा होणारा सामना स्ट्राइक एंडवर बंटी आहे मित्रांनो. आक्रमक शैलीचा फलंदाज जसा बंटी मित्रांनो स्ट्राइक एंडवर दिसला. सर्व खेळाडू निश्चितच सीमारेषे लगत तैनात केले गेले. 1 बॉल 2 बॉल्स पहिला चेंडू मित्रांनो सीमारेषेच्या बाहेर फेकण्यात यश प्राप्त होते. सिंहगर्जना स्पोर्ट विरुद्ध साई समर्थ दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षासमोर या. पहिल्या वेळेला चेंडूवर मित्रांनो चौकार खेचला जातोय. बंटी आहे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि निश्चितच कित्येक वेळा या खेळाडूला अतिशय जवळून बघण्याचा योग माझ्या पदरी आहे. निश्चितच मित्रांनो अंतिम षटकादरम्यान शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू निश्चितच खूपच आवडीचे चेंडू असतील या फलंदाजाचे. पहिल्या वेळेला चेंडूवर चौकार घेतल्यानंतर सिंहगर्जना क्रिकेट संघाचा कर्णधार राजीव अय्यर तसेच छाप आणि सिंहगर्जना क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. पुनश्च एकदा नो चेंडूचा इशारा. यावेळी मात्र पिच च्या बाहेर चेंडू पिच झालाय आणि प्रतिस्पर्धी संघाला बोनसच्या स्वरूपात अजून एक डाव आणि ब्रीडची नामी संधी फलंदाज बंटी अय्यर याला. 19 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहेत. 19 धावा 38 धावांच्या मोबदल्यात म्हणजे विजयासाठी अजूनही मित्रांनो 19 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि 11 चेंडूंवर विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आणि प्रारंभिक जोडी अजूनही मैदानात. म्हणजे सामना निश्चितच आतापर्यंत विचार करायला गेला बंटी अय्यर जोपर्यंत मैदानात बंटी बागवे हे दोन्ही खेळाडू जोपर्यंत मित्रांनो मैदानात आहेत निश्चितच सामना हा एकगती जिंकण्याची शक्यता पोस्टर बॉयज क्रिकेट संघाची वर्तवली जाते. स्ट्राइक एंडवर बंटी अय्यर पुनश्च एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू लेग स्टिंगच्या खूपच बाहेर. पंच दोन्ही हात उंचावतायत. चेंडू अवांतर असल्याचा इशारा समालोचन कक्षेकडे करतायत. प्रतिस्पर्धी संघाला मित्रांनो बोनसच्या स्वरूपात एकेरी धाव बहाल केली गेली. सांघिक धावफलक एकेरी धावेनं पुढे सरसावलंय. 20 धावा ही धावफलकावर. 20 धावा धावफलकावर आपण बघताय. निश्चितच बंटी अय्यर पुनश्च एकदा स्ट्राइक एंडवर सलगचे 3 चेंडू मित्रांनो खराब. यावेळी मात्र मोठा फटका ब्रीडची संधी. बंटी अय्यर निश्चितच फायदा उठवतोय. चेंडू लागलेला गवस निघाला पुनश्च एकदा 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार निघतोय. या इनिंग दरम्यानचा बंटी अय्यरच्या बॅटमध्ये निघालेला हा 3रा चौकार. मित्रांनो सांघिक धावफलक पुढे सरसावलाय. 24 धावा धावफलकावर 38 धावांच्या मोबदल्यात. राहिलेत इनिंग दरम्यानचे मित्रांनो 10 चेंडू आणि या 10 चेंडूंवर विजयासाठी आता मात्र आवश्यकता आहे 14 धावांची. 10 चेंडू विजयाचं समीकरण 14 धावांचं. गणेश देववी थोडासा मागला ठरतोय. परिणामी मित्रांनो 2 चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाला तब्बल 11 धावा बहाल करतोय. पुन्हा एकदा शॉट चेंडू मोठा फटका. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या लगत 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार बंटी अय्यरच्या बॅटमध्ये इनिंग मधला. या 4 धावांनी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. 28 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकात
पारितोषिक येते जर पुढील चेंडूत बंटी यांचा विकेट प्राप्त केला तर 500 रुपयांचं पारितोषिक गणेश दळवी या गोलंदाजाला. सांघिक धावफलक 28 या धावसंख्येवर आपल्याला बघायला मिळतोय. सिंहगर्जना क्रिकेट संघ विनंती असेल आपला निर्णय कळवा. धावा धावफलकावर. षटका दरम्यानचा पुढील चेंडू घेऊन राहिलेत या इनिंग दरम्यानचे अंतिम 9 चेंडू आणि या 9 चेंडूंवर विजयासाठी मित्रांनो फक्त 10 धावांची आवश्यकता. सामना एक अति मित्रांनो बंटेर आपल्या संघाच्या दिशेनं वळवताना दिसतोय. 3 चौकार सलग 3 चौकार या षटकामध्ये आपण त्याच्या बॅटमधनं बघतोय. पुन्हा एकदा मित्रांनो हा चेंडू खूपच बाहेर ऑफस्टिकच्या पंच अवांतर असण्याचा इशारा करतात. प्रतिस्पर्धी संघाला बोनसच्या स्वरूपात मित्रांनो अजून एक धाव बहाल केली गेली. सांघिक धावफलक एकेरी धावेनं पुढे सरसावलाय. 31 धावा धावफलकावर. निश्चितच दोन्ही फलंदाजांचा विचार करायला गेलात मित्रांनो तरी दोन्ही फलंदाज अतिशय आपल्या नावाला साजेशी अशी फलंदाजी करताना या सामन्या दरम्यान बघायला मिळाले. पुन्हा एकदा शॉर्टपिच मध्ये चेंडू निश्चितच खूपच यावेळी मात्र शॉर्टपिच मध्ये चेंडू बघायला मिळाला. चेंडू पुन्हा एकदा गगनाला गवसणी घालतोय. निश्चितच 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन करतोय आणि या षटका दरम्यानचा मित्रांनो चौथा चौकार बंटी वर 4 चौकारांची अतिशय फलंदाजी बंटी याच्या बॅटमधनं या स्पर्धेच्या पहिल्या सामन्या दरम्यान. मोठा फटका खेळण्याचा मानस यावेळी मात्र पुढे सरसावत मोठा फटका खेळावा. डीप लॉंगची सीमा डोक्यावरून चेंडू सीमा पार करावा हाच काहीसा मनसुबा यावेळी मात्र बंटी याचा बघायला मिळाला. मित्रांनो बऱ्याच कालावधीनंतर निर्धाव पद्धतीचा चेंडू गणेश दळवी याच्या माध्यमातून आपण बघतोय. वैयक्तिक 20 धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या गेल्या. ही 21वी धाव या षटका दरम्यानची गणेश दळवी यांच्या गोलंदाजीवर. महागडी गोलंदाजी खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक एका महत्वपूर्ण सामन्या दरम्यान स्पर्धेचा मित्रांनो हा बिनीचा सामना पहिला सामना आणि एक महत्त्वाचा सामना आपण अनुभवतो. षटका दरम्यानचा अंतिम चेंडू गती परिवर्तन स्लोअर वन चेंडू हलके जाताना घेऊन काढतोय. सहज एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा मानस दोन्ही खेळाडूंचा विचार करायला गेला तर दोन्ही खेळाडू हे चतुरस्त्र आपल्याला मैदानात बघायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर मित्रांनो दोन्ही फलंदाज सहजगत्या 2 धाव पूर्ण करतात. सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. 36 धावा धावफलकावर राहिल्यात 6 चेंडू आणि या 6 चेंडूवर विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता पोस्टर बॉयज क्रिकेट संघाला. वैयक्तिक या षटका दरम्यान मित्रांनो गणेश दळवी हा गोलंदाज 23 धावा बहाल करतोय. तब्बल 11 चेंडूंचं षटक मित्रांनो गणेश दळवी याचं बघायला मिळालं. महागडी गोलंदाजी सिंहगर्जना क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. यानंतर होणारा सामना साई समर्थ विरुद्ध सिंहगर्जना. नाणेफेक जिंकलाय सिंहगर्जना क्रिकेट संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेलाय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज रोहन सज्ज होतोय. हलके जाताना चेंडू यावेळी मात्र स्टिअर केला जातोय. पॉइंटच्या क्षेत्रातून चेंडू विसावतोय. एकेरी धाव सहजगत्या पूर्ण दुसरी धाव घेण्याचा मानस आणि मित्रांनो या स्पर्धा दरम्यानचा पहिला विजय प्राप्त करतोय पोस्टर बॉयज क्रिकेट संघ. वैयक्तिक मित्रांनो बंटी याची बहारदार खेळू 5 चौकार